महायुतीच्या शपथविधीसाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। महाराष्ट्रासह देशभरातील 15,000 व्यक्तींना शपथविधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रातील बडे नेते, विविध राज्यातील मुख्यमंत्री आणि सेलिब्रिटींना देखील आमंत्रण देण्यात आलंय। विविध पंथांचे धर्मगुरू, साधू संत देखील शपथविधीला उपस्थित राहून महायुती सरकारला आशीर्वाद देणार आहेत। बातमी आपण पाहतोय, महायुतीच्या शपथविधीसाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। देशभरातील ज्या राज्यांमध्ये एनडीएचं मुख्यत्वे भाजपचं सरकार आहे तिथले सर्व मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात येणार आहे। क्रिकेटर, बॉलिवूडचे अभिनेते अर्थात अभिनेते यासह राज्यातील महत्त्वाचे नेते आणि साधू संत सुद्धा उपस्थित असतील। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। सुशांत, जय्यत तयारी ही करण्यात येते, अर्थात आता अधिकृत घोषणा सुद्धा झालेली आहे तारखेची। आपण 2 दिवसाआधीच हे वृत्त पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेलं होतं, आता अधिकृत घोषणा झाल्यानंतर कशा प्रकारे तयारी सुरू आहे? अगदी बरोबर आहे विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्यासाठी कुठेतरी भाजपकडून जय्यत तयारी जी आहे ती करण्यात येते। जवळपास 15,000 लोक जे आहेत ते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार भाजपकडून खऱ्या अर्थानं आझाद मैदान येथे जय्यत तयारी करण्यात येणार आहे। त्यामध्ये साधू संत असतील, उद्योजक असतील, क्रिकेटर असतील, बॉलिवूड मधील काही महत्वाचे व्यक्ती असतील, सगळ्यांना जे आहे ते निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं असेल तर सुरुवातीलाच आपण सांगितलं होतं की 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे आणि त्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी जी आहे ती करण्यात येते। आपल्याला जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली त्यानुसार आझाद मैदान येथे खऱ्या अर्थानं जवळपास 15,000 व्यक्ती बसतील या दृष्टिकोनातून खरं तर तयारी करण्यात आली आहे। इतर राज्यातील मुख्यमंत्री असतील, महत्वाचे केंद्रीय मंत्री असतील, त्याचसोबत काही भाजपचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत त्या या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे कुठेतरी भाजपकडून देखील त्याच पद्धतीने तयारी करण्यात येते आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर शपथविधी सोहळा कधी पार पडणार याची उत्सुकता सर्वांनाच होती। हा शपथविधी सोहळा येत्या 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईतल्या आझाद मैदानात पार पडणार आहे। दरम्यान या मैदान परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांनी। विधानसभा निवडणुकीत जो मोठा यश मिळाला त्यानंतर मागील अनेक दिवसांपासून सर्व जी वाट पाहत आहे की शपथविधी कधी पार पडणार, त्या शपथविधीची आता तारीख समोर आली आहे। चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांच्याकडून ट्विट करण्यात आलं आहे आणि येत्या 5 तारखेला शपथविधी सोहळा हा पार पडणार आणि हा सोहळा मुंबईतील आझाद मैदान इकडे पार पडणार आहे। मी दरम्यान सध्या आझाद मैदान परिसरात आपण सध्या पाहू शकतो, हाच तो भव्य दिव्य मोठा हा मैदान आहे आणि तिकडेच हा जो शपथविधी सोहळा आहे तो 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता जो शपथविधी सोहळा इकडे पार पडणार आहे। महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार हे देखील पाहणं मात्र महत्त्वाचं असणार आहे, कारण अद्याप भाजपकडून कोण मुख्यमंत्री चेहरा असेल या संदर्भात अद्याप कुठलीच जे अधिकृतपणे आहे जी घोषणा करण्यात नाही आली, त्यामुळे मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसरीकडे ही जी तारीख आहे ती निश्चित करण्यात आली आहे। 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी सोहळा आझाद मैदान इथे पार पडणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या शपथविधी सोहळ्याला संपूर्ण राज्यभरातून आहे जे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असणार आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या शपथविधीला उपस्थित राहणार आहे। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा जो संपूर्ण जो शपथविधी सोहळा आहे तो पार पडणार आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे सर्वांना जी वाट आहे की या शपथविधी सोहळ्यामध्ये शपथ कोण घेणार हे देखील पाहणं मात्र आता येणाऱ्या दिवसांमध्ये तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन विकाससह मी रिद्धेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।